जेव्हापासून डॉक्टरांनी मला सांगितले ना की ताई दिवसातून किमान 2 आवळे तरी तुमच्या पोटात गेले पाहिजे, तेव्हापासून मी अशा पद्धतीने आवळे बनवून खाते। मी याआधी व्हिडिओ दाखवला नव्हता, पण आज मी आवर्जून व्हिडिओ दाखवते, कारण की माझ्यासारखीही खूप जणींना प्रॉब्लेम असतो, शरीरामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिनची खूप जास्त प्रमाणात कमी होते, त्यावेळेस असे आवळे आवर्जून खायला पाहिजे। तर मी जेव्हापासून आवळे खायला लागले ना, तर माझ्यापेक्षा तर माझी मुलंच आवळे खातात, कारण इतका भारी लागतो हा आवळा। पण हल्ली काय झाले, उन्हाळ्यामुळे आवळे खूप जास्त महाग झालेत आणि नीट एवढे चांगले क्लीन असे आवळे भेटत नाहीये। पण जसे भेटतील तसे मी आणते आणि याचा मुरांबा असा करून ठेवते, कारण की माझ्या शरीरासाठी खरंच याचा खूप जास्त फरक पडलेला आहे हे खायला लागल्यापासून। 1 किलो आवळे घेतले, पाण्यामध्ये 1 ते 2 तास ठेवले, त्यानंतर त्याला पुसून घेतलं चांगलं। पुसून घेतल्याच्या नंतर जी खराब बाजू होती ती काढून टाकली आणि फोकच्या मदतीने याला होल करून स्टीम करून घेतलं 15 मिनिटं। आता इथे पॅनमध्ये मी 1 चमचा जिरं, 2 चमचे बडीशेप, काळ्या मिऱ्या 10 ते 12 आणि 5 हिरव्या वेलच्या अशा छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेतल्या आणि मिक्सरमध्ये पावडर करून घेतली। त्यानंतर इथे 1 किलो आवळ्यासाठी मी अर्धा किलो गूळ असं बारीक कापून घेतलेला आहे। पातेल्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि आवळ्याचा इथं असं पाक करून घ्यायचा। इथं आता मी पाण्यामध्ये पाक करते, पाण्यामध्ये नाही केला तरी चालतो, पण पाण्यामध्ये पाक केला ना तर याच्यामध्ये जे बारीक बारीक खडे आहेत ना हे खाली बसतात आणि मग दाताखाली येत नाही। आपण डायरेक्ट आपण जे आवळे आहेत ते परतणार आहोत, त्याच्यामध्ये गूळ टाकला तरीही चालतो, पण मग त्याचे खडे निघणार नाही, म्हणून असा पाक करून घ्यायचा। तर इथे 15 मिनिटे मी स्टीम करून घेतलेले आहेत आवळे। 15 मिनिटानंतर गॅस बंद केला आणि आता इथे एक कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं। आता ही सुंठ जी असते ना त्या सुंठेची मी पावडर इथे 2 चमचा करून घेतलेली आहे। 2 चमचे सुंठेची पावडर टाकली आणि जे आपण जिरं आणि बडीशेपचं वाटण केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। छान असं परतल्याच्या नंतर गाळणीच्या मदतीने जे गुळाचा पाक केला होता तो पाक असा गाळून घ्यायचा आणि पाहू शकता एकदम बारीक असे याला खडे टोपाला साईडला आहेत, 5 ते 6 खडे असे निघाले याच्यामध्ये। तर आता याला उकळी काढून घ्यायची। याच्यामध्ये चवीप्रमाणे मी इथे सेंधव मीठ वापरलेलं आहे आणि जे आपण स्टीम केलेले आवळे आहेत ना ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं फास्ट गॅसवरती पूर्ण गुळाचा पाक, म्हणजे जे पाणी टाकलं होतं पूर्ण पाणी याचं सुकून जाईपर्यंत आपण याला परतत राहायचं, म्हणजे आवळा हा छान असा टिकतो। मी बनवते 15 ते 20 दिवसासाठी, पण अगदी 8 दिवसामध्ये माझा हा आवळा संपून जातो, कारण माझी मुलंही खूप आवडीने खातात आणि हे खातात तर चांगलंच आहे, कारण आवळा आपल्या शरीरासाठी म्हणजे एकदम अमृत आहे, खूप याचे फायदे आहे शरीराला। त्याच्यानंतर असं काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवते, एकदम छान असा 8 दिवस टिकतो आणि 8 दिवसात संपतोही। नक्की ट्राय करा, शरीरासाठी खूप चांगला आहे। बाय।